नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. एक असं स्तोत्र आहे जे प्रत्येक मुलीने, प्रत्येक महिलेने, प्रत्येक स्त्रीने म्हणायला हवं किंवा कमीत कमी ऐकायला हवं. हे स्तोत्र इतकं प्रभावी आहे की प्रत्येक मुलीच्या, महिलेच्या, स्त्रीच्या आयुष्यात असणाऱ्या तणाव, चिंता, मानसिक शांती दूर करायला हे स्तोत्र मदत करतं. महिलांना रोज अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. घरातल्या, बाहेरच्या इतकंच नाही तर नात्यांमध्ये सुद्धा त्यांना झगडावं लागतं. घरातलं काम, ऑफिसचं काम करत असताना या सगळ्या गोंधळांमध्ये तुमची जीवन ऊर्जा, तुमची शक्ती, तुमची ताकद टिकवून राहण्यासाठी हे स्तोत्र तुम्हाला मदत करतं. चला तर मग जाणून घेऊया कोणतं आहे ते स्तोत्र. या स्तोत्राचं नाव आहे दुर्गा स्तोत्र. हे स्तोत्र मराठीतही आहे आणि संस्कृतमध्येही आहे. तुम्ही मराठीमध्ये सुद्धा म्हणू शकता. हे दुर्गा स्तोत्र जे आहे ते तुम्हाला शारीरिक व्याधींपासून मुक्तता देतं. तणाव, चिंता, मानसिक अशांती दूर करतं. खास करून महिला ज्या आहेत, महिलांच्या समस्या एकदम वेगळ्या असतात. महिलांना रोज कितीतरी अडचणींचा सामना करावा लागतो. घरात मी सगळं करते, पण घरातले मला विचारत नाही किंवा घरातले मला किंमत देत नाही. घरातल्यांपुढे मला माझं म्हणणं मांडता येत नाही किंवा ऑफिसमध्ये असेल तर मला मागे टाकलं जातं. माझं क्रेडिट दुसरं कोणी घेतं. अशा अनेक समस्या आहेत ज्या महिलांना रोजच्या रोज फेस कराव्या लागतात. तुम्ही सासू असाल, सून असाल, नणंद असाल, कुठलंही तुमचं नातं असू द्या, कुठलीही तुमची भूमिका असू द्या, पण त्या भूमिकेमध्ये तुम्हाला जो काही त्रास होतोय, जो काही तणाव आहे, त्यामधून दुर्गा स्तोत्र तुम्हाला आई जगदंबेची कृपा मिळवून देतं आणि तुम्हाला समस्यांमधून बाहेर काढतं. तुमची आध्यात्मिक प्रगती तर करतंच, पण त्याचबरोबर तुमच्यामध्ये आत्मविश्वाससुद्धा वाढवतं. कधी-कधी असं असतं ना, की घरातले माझा गैरफायदा घेत आहे. मला त्यांना धड बोलताच येत नाहीये. माझ्या बाबतीत काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, हे ठरवण्याचा अधिकारही मला नाहीये. अशा अनेक महिला ज्या नोकरी करताय, घरसुद्धा सांभाळताय, पण त्यांना विचारलं जात नाही. त्यांच्या मतांना किंमत दिली जात नाही. त्यांना त्यांचं म्हणणं ठामपणे मांडता येत नाही. अशा वेळी स्वतःमधली शक्ती जागृत करण्यासाठी, स्वतःमध्ये असलेली ऊर्जा जागृत करण्यासाठी आणि स्वतःला धीट बनवण्यासाठी, हिमतीचं बनवण्यासाठी आई जगदंबेला शरण जाणं हा सर्वोत्तम पर्याय आहे आणि दुर्गा स्तोत्र हा त्याच्यावरती रामबाण उपाय आहे. आता हे स्तोत्र कुणी म्हणायचं? तर हे स्तोत्र महिलांनीच म्हणावं असं अजिबात नाही. पुरुष मंडळीसुद्धा हे स्तोत्र म्हणू शकता. कारण शक्तीची उपासना आहे. पण महिलांना जेव्हा असं वाटतं ना, की मी कुठेतरी कमी पडते का किंवा माझी चूक सगळ्यांना दिसतीये का माझंच काहीतरी चुकतंय, अशा आत्मविश्वासाची कमतरता जेव्हा भासते, कुठेतरी आपण शक्तिहीन आहोत, आपल्याकडे ताकद नाहीये, असं जेव्हा वाटतं ना, तेव्हा हे स्तोत्र नक्की मदत करतं. हे स्तोत्र लहान मुलींपासून वयस्कर स्त्रियांपर्यंत सगळे म्हणू शकतात. दुर्गा स्तोत्राचा पाठ खरं तर नियमित करायला हवा, श्रद्धापूर्वक करायला हवा. पण तुम्हाला नियमित जमत नसेल तर या नवरात्रीत तरी तुम्ही कमीत कमी हे स्तोत्र नक्की म्हणा, नक्की ऐका. नवरात्रीपासून सुरुवात करून दर मंगळवारी किंवा शुक्रवारी म्हणण्याचा नियम केला तर अतिउत्तम. सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी एका ठिकाणी बसून देवाजवळ दिवा लावून स्वच्छ कपडे परिधान करून हे स्तोत्र म्हणा. म्हणता येत नसेल तर ऐका. नवरात्रीच्या काळात हे दुर्गा स्तोत्र तुम्ही म्हटलात किंवा ऐकलात